हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण MPSCला आलेले पॉलिटीचे काही प्रश्न आपली 2000 MCQची जी सिरीज होती, 20,000 MCQची सिरीज, त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. तर आज आपण काय करूया, वेळ न दौडता ॲक्च्युली आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे नगरपालिकेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आणि त्याच्यामध्ये काय म्हणले, अ वर्ग नगरपालिका, ब, क आणि ड वर्ग नगरपालिका दिले. आणि याच्यामध्ये ऑप्शनमध्ये बघितलं तर कोणती 3 बरोबर आहे, 1 चुकीचं आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट पहा, अ वर्ग नगरपालिकेमध्ये 38 ते 65 सदस्य असतात. किती? 38 ते 65. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ब वर्ग नगरपालिकेमध्ये 23 ते 37 सदस्य असतात, हे सुद्धा बरोबर आहे. क वर्ग नगरपालिकेमध्ये 17 ते 23 सदस्य असतात, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ड वर्ग नगरपालिकेमध्ये 11 ते 17 सदस्य असतात, हे विधान चुकीचं आहे. कारण नगरपालिकेमध्ये ना तर 38 ते 65, 65 पासून 23 ते 17 ते 65 हा त्याचा गट आहे, ह्याच्यापर्यंतच सगळं असतं. 11 ते 17 सदस्य बघितलं तर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये पहा, ग्रामपंचायतीमध्ये एकूण 7 ते 17 सदस्य असतात. किती असतात? 7 ते 17. त्यामुळे ड वर्ग नगरपालिका असा काही प्रकार नाहीये. पहिले लक्षात घ्या. आता पहिलं स्टेटमेंट का बरोबर आहे, म्हणजे अचूक उत्तर तुमचं असणार आहे अ, ब आणि क बरोबर, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर. आता अ वर्ग नगरपालिकेमध्ये 38 ते 65 सदस्य असतात. याच्यामध्ये 38 सदस्य असतात आणि जास्तीत जास्त किती? 65. 38 सदस्यानंतर 1 लाखाहून जेव्हा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक 8,000साठी एक सदस्य कन्सिडर केला जातो. तसं आणि अवर्ग नगरपालिकेमधली लोकसंख्येचा गट म्हटला तर 1 लाखाहून अधिक. अवर्ग नगरपालिकेचा गट म्हटल्यानंतर 1 लाखाहून अधिक ज्या ठिकाणी लोकसंख्या असेल तिथं अवर्ग नगरपालिका असते. त्यानंतर 40,000 ते 1 लाख लोकसंख्या ज्या ठिकाणी असेल तिथं नगरपालिका कोणती असते? ब वर्ग नगरपालिका असते. आणि जिथं 25,000 ते 40,000 लोकसंख्या असते ना, तिथं क वर्ग नगरपालिका असते. हाही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा होता. काय लक्षात ठेवायचं? अ वर्ग नगरपालिका 1 लाखाहून अधिक लोकसंख्या, ब वर्ग नगरपालिका 40,000 ते 1 लाख लोकसंख्या आणि क वर्ग नगरपालिका 25,000 ते 40,000 लोकसंख्या असं सांगितलेलं आहे. महिलांसाठी किती टक्के जागा असतात? 30%. तर हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न पहा, अशोक मेहता समितीच्या शिफारशी संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे विचारले. असत्य म्हणजे चुकीचं कोणतं आहे? पहिलं स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं, अशोक मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्मितीची शिफारस केली आहे का? अशोक मेहता आणि बलवंतराय मेहता या दोन्ही मधला डिफरन्स आहे. अशोक मेहता यांनी पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण अशोक मेहता यांनी त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केलेली नसून ती केलेली आहे द्विस्तरीय. कशाची? द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. द्विस्तरीय म्हणजे कसं? तर जिल्हा परिषद असेल जिल्हा स्तरावर, आणि त्यानंतर जिथं 25 ते 20,000 लोकसंख्या, 25 ते 20,000 लोकसंख्येसाठी म्हणजे जे खेड्यांची लोकसंख्या असेल त्याच्यासाठी एक मंडल पंचायत असावी असं त्यांनी म्हटलेलं होतं अशोक मेहता समितीनं. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट तर तुमचं चुकीचं ठरते. दुसरं स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितले? न्यायपंचायतीची वेगळी व्यवस्था ठेवण्यात यावी, तर ते बरोबर आहे. तिसरं पहा, जिल्हा परिषदेला जिल्हास्तरीय आर्थिक नियोजनासाठी जबाबदार ठरवण्यात यावं, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला आता काय लक्षात ठेवावं लागेल, अशोक मेहता समितीची स्थापना कधी केली होती? अशोक मेहता समितीची स्थापना केली होती डिसेंबर 1977 मध्ये. ओके. आणि अहवाल कधी दिला त्यांनी? तर ऑगस्ट 1978 मध्ये त्यांनी आपला अहवाल दिला होता. हाही पॉईंट तुम्हाला तेवढा महत्वाचा आहे, हे लक्षात राहू द्या. तर 1977 म्हणजे जेव्हा केंद्र शासनामध्ये जे बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आलं होतं, तर त्याच्यामुळे जनता सरकारमध्ये अनेक नेते हे गांधीवादी विचाराच्या प्रभावाखाली होते. त्यामुळं हे धोरण स्वीकारण्यात आलेलं होतं आणि ही कमिटी नेमण्यात आलेली होती. हा एक मला पॉईंट लक्षात ठेवावा लागेल. दुसरं म्हणजे अशोक मेहता समितीमध्ये आणखी काही महत्त्वाच्या शिफारशी होत्या का? तर त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की नियमित ऑडिट होणं गरजेचं आहे, म्हणजे लेखापरीक्षण होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जिल्हास्तरीय समिती नेमण्यात यावी. दुसरं म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच अशा महत्त्वाच्या गोष्टी होत्या की पंचायत राजच्या मंत्रिमंडळावर पंचायत राज संस्थांसाठी मंत्र्यांची नियुक्ती केली जावी, असंही त्यांनी तिथं म्हटलेलं होतं. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवायचं आहे, अशोक मेहता म्हटल्यानंतर द्विस्तरीय तर त्रिस्तरीय येत नाही. त्यामुळं चुकीचं आहे आपलं. पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो? त्याच्यामध्ये रस्ते व पूल, अग्निशामक सेवा, झोपडपट्टी पुनर्विकास आणि टपाल सेवा दिलेला आहे. पहिल्यांदा तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे की 12व्या अनुसूची म्हणजे काय. 12व्या अनुसूची कोणती? त्याला आपण शेड्यूल 12th शेड्यूल म्हणतो किंवा मराठीमध्ये परिशिष्ट असा शब्द वापरलेला
आहे. 12वी अनुसूचीमध्ये कधी ऍड करण्यात आलं, तर जी 74वी घटना दुरुस्ती आहे आपली, 74व्या घटना दुरुस्तीनुसार कधीची आहे 74वी घटना दुरुस्ती? 1992ची आहे. ओके, 1992च्या 74व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार हे 12वं परिशिष्ट किंवा 12वं शेड्यूल ऍड करण्यात आलं. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर नगरपालिकांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या यात दिलेल्या आहेत. 12व्या परिशिष्टामध्ये काय दिलेलं आहे, नगरपालिकांच्या अधिकार व जबाबदाऱ्या हे दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये एकूण किती विषय येतात, एकूण विषय येतात 18. तुम्हाला ते 18 जे विषय दिलेले आहेत सगळे पाठ असणं गरजेचं आहे, परीक्षेला त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. आता ह्या 18 पैकी ह्या आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये एक वेगळा आहे असं पर्यावरण समजतं, त्यामुळे एक वेगळा कोणता तो तुम्हाला शोधायचा आहे. तर याचं उत्तर जर बघितलं, 12व्या परिशिष्टामध्ये रस्ते व पूल यांचं बांधकाम दिलेलं आहे, अग्निशमन सेवा हे पण दिलेलं आहे, झोपडपट्टी पुनर्विकास याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. याच्यामध्ये काय समावेश केलेला नाही, तर टपाल सेवेचा समावेश केलेला नाही 12व्या अनुसूचीमध्ये, म्हणून उत्तर काय येतं अ ब क बरोबर. त्यानंतर 11वी परिशिष्ट बघा, 11वी परिशिष्ट. बरं, 12व्या परिशिष्टीच्या संदर्भामध्ये नगरपालिकांच्या अधिकार व जबाबदारी आपण म्हटलं, आर्टिकल कोणतं राज्यघटनेतलं तेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते आर्टिकल आहे 243W. 243W हे आर्टिकल आहे, हे 12व्या अनुसूचीसाठी. मग 11व्या अनुसूचीसाठी कोणती आर्टिकल आहे, तर 243G हे आर्टिकल आहे. ते 73 घटना दुरुस्तीनं 11वं परिशिष्ट ऍड करण्यात आलं. 11व्या परिशिष्टामध्ये किती विषय आहेत, 29 विषय आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं, जे 12व्या अनुसूचीमध्ये असलेले एकूण किती विषय, 18 विषय. ओके, आणि 11व्या अनुसूचीमध्ये असलेले एकूण किती विषय, 29 विषय. हे विषय एकदा वाचून पाठ होतात का ते पाहणं गरजेचं आहे, किंवा लॉजिक लावणं तुम्हाला गरजेचं आहे. परीक्षेला अशा टाईपचे प्रश्न विचारले जात आहेत, अवघडातले अवघड. मग आता प्रश्न येतो 12व्या अनुसूचीमध्ये असलेल्या 18 विषयापैकी 1, 2 आणि 3 तर आपण इथं ऑलरेडी कव्हर केली. मग इतर कोणता आहे, आता 12व्या अनुसूची कशासाठी आहे, नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या. म्हणजे त्याच्यामध्ये नगर नियोजन येणार का, तर नगर नियोजन डेफिनेटली येणार आहे. किंवा दुसरं असं विचारलं, दफनभूमी दहनभूमी येणार का, तर ते सुद्धा येणार आहे. जन्म मृत्यू नोंदणी ते सुद्धा येणार आहे. कत्तलखाना आणि चर्म प्रक्रिया उद्योग यांचं नियंत्रण ते येणार आहे. नागरी, आता नगरपालिका म्हणल्यानंतर नागरी दारिद्र्य निर्मूलन येणार आहे, गलिच्छ वस्ती सुधारणा येणार आहे. हाही पॉईंट त्यामध्ये कन्सिडर आपण करू शकतो. किंवा शहरातलं वनीकरण आणि पर्यावरण संवर्धन, शहरी म्हटले ना, नगरपालिका म्हणल्यानंतर शहर टाईपच येतो ना, म्हणजे शहरी वनीकरण आणि पर्यावरण संवर्धन ह्या सुद्धा पॉईंट त्याच्यामध्ये कन्सिडर होणारच आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, मल निस्सारण व्यवस्थापन ह्या सुद्धा घटक येणार आहेत. म्हणजे तुम्ही थोडंसं लॉजिक जर लावलं तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येते. फक्त लक्षात ठेवा की 12व्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयाचा समावेश होत नाही, टपाल सेवेचा समावेश होत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महापालिका आयुक्त का महानगरपालिका आयुक्ता संदर्भात. सध्या महापालिका आयुक्त हे पदच जास्त चर्चेत आहे, तुम्हाला महाराष्ट्रातल्या राजकारणावरून समजून येईल. प्रश्न आहे महानगरपालिका आयुक्तासंबंधी विधानापैकी आपल्याला अचूक विधानं निवडायची. पहिलं स्टेटमेंट पहा, महानगरपालिकेच्या बैठकामध्ये आयुक्त चर्चेत सहभागी होऊ शकतात. होऊ शकतात का, तर डेफिनेटली चर्चेत ते सहभागी असणारच आहेत. म्हणजे अ हे विधान बरोबर आहे. अ बरोबर आहे म्हटल्यानंतर चौथा ऑप्शन तुमचा इलिमिनेट होतो. त्यानंतर या बैठकामध्ये, म्हणजे हे ज्या बैठका होतात महानगरपालिकांच्या, या बैठकामध्ये आयुक्तांना मत देण्याचा अधिकार नाही. लक्षात ठेवायचं, महानगरपालिका आयुक्त ज्या महानगरपालिकांच्या बैठका आहेत त्याच्यामध्ये चर्चेमध्ये येऊ शकतात, परंतु त्यांना मत देण्याचा अधिकार असत नाही. त्यामुळं ब स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन तर आपला ऑलरेडी इलिमिनेट झाला होता, तिसरा सुद्धा ऑप्शन आता काय होतो, इलिमिनेट होतो. म्हणजे राहिलं काय, अ ब क किंवा अ आणि ब, म्हणजे क तर एक चुकीचा असू शकतो किंवा बरोबर असू शकतो. म्हणजे 50% प्रोबॅबिलिटीवर तुमचा प्रश्न तो गेला. तिसरं स्टेटमेंट पहा, आयुक्त या बैठकामध्ये कोणताही प्रस्ताव मांडू शकत नाहीत. हे सेंटेन्स बरोबर आहे का, तर याचं उत्तर आहे बरोबर आहे. आयुक्त, महानगरपालिका आयुक्त ज्या चर्चेमध्ये बैठकीमध्ये ते सहभागी होतात तर त्यांना कोणताही प्रस्ताव मांडू शकत नाहीत. त्यामुळं अ ब क हे विधान तुमचं काय उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, स्थानिक शासन हा या विषयाचा समावेश
भारतीय संविधानाच्या 7व्या सूचीतील डॅश डॅश यादीमध्ये करण्यात आला आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला 11वं परिशिष्ट म्हणजे 11th शेड्यूल आणि 12th शेड्यूल याच्यामध्ये दिलेले एकूण 47 विषय आहेत, म्हणजे 29 विषय आणि 18 विषय अशी विभागणी केली आपण, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 7व्या अनुसूचीमध्ये राज्यसूची, समवर्ती सूची आणि केंद्र सूची किंवा संघ सूची म्हणतो आपण, या सगळ्या सूचीमधले विषय कोणत्या ठिकाणी आहेत ना तेही लक्षात ठेवायचे. त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. प्रश्न होता स्थानिक शासन. स्थानिक शासन या विषयाचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमधील कोणत्या यादीमध्ये करण्यात आलाय, तर तो करण्यात आलाय स्टेट लिस्टमध्ये किंवा त्याला आपण राज्यसूची असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्याच्यामुळं लोकसभा सदस्य आणि त्यांच्यामध्ये घटक राज्य सदस्य यांच्या जोड्या लावायचे आहेत. नीट पाहिलं तुम्हाला तर लगेच गोष्टी लक्षात येतात. महत्त्वाचं काय, जम्मू काश्मीर महत्त्वाचं आहे. जम्मू काश्मीर म्हटल्यानंतर आपण काय करू शकतो, डायरेक्ट 6 लावू शकतो, म्हणजे ब ला 4, म्हणजे ऑप्शन तुमचा 1 आणि 3 तर तुमचा इलिमिनेट झालेला आहेच. ओके, ब ला 4 असल्यामुळं. त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात येऊ शकतं का, गोवा. गोवा म्हटल्यानंतर 2, म्हणजे ड ला 1, ड ला 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवताना काय ठेवावं लागणार आहे, हिमाचल प्रदेश लोकसभेची सदस्य संख्या असते 4, जम्मू काश्मीर लोकसभेची सदस्य संख्या असते 6, गोवा लोकसभा सदस्य संख्या असते 2 आणि उत्तराखंड दिलेले लोकसभा सदस्य संख्या असते 5. कारण आपण हे लॉजिकनुसार प्रश्न सोडवला, कारण आपल्याला 2 गोष्टी समजत होत्या, गोवा म्हटल्यानंतर 2 आणि त्यानंतर जम्मू काश्मीर म्हटल्यानंतर 6. जम्मू काश्मीर नक्की लक्षात ठेवा, 31 ऑक्टोबर ही डेडलाईन मी सारखं सांगतो माझ्या लेक्चरमधून. 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर काय झालेला आहे, केंद्रशासित प्रदेश झालेला आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचं वेतन आणि भत्ता डॅश डॅश यांच्याकडून नियंत्रित केले जातात किंवा निश्चित केले जातात. पहिला ऑप्शन पहा, भारताच्या सरन्यायाधीशाशी सल्लामसलत करून राष्ट्रपतीकडून निश्चित केले जातात का, तर त्याचं उत्तर आहे नाही, राष्ट्रपतीकडून सुद्धा केले जात नाही. तिसरं पहा, केंद्रीय मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करून राष्ट्रपतीकडून निश्चित केले जातात का, ते सुद्धा नाहीये. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून निश्चित केले जातात, ते सुद्धा नाहीये. केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणण्यापेक्षा संसदेकडून ते निश्चित केले जातात. त्यामुळे तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे आपण त्याला कॅग म्हणतो. कॅग म्हटल्यानंतर राज्यघटनेतलं कोणतं कलम, कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. पुढचा प्रश्न पहा, भारताच्या संचित निधीतील खर्च आकारणीमध्ये डॅश डॅश समावेश होतो, म्हणजे कशाचा समावेश होतो, तर एक लक्षात ठेवायचं, संचित निधीमधला खर्च आकारणी जर असेल, भारताचा असेल किंवा राज्याचा असेल, राज्याचा असेल तर मुख्यमंत्र्याचा समावेश होत नाही, आणि केंद्राच्या किंवा भारताच्या असेल तर पंतप्रधानांचं मानधन आणि भत्ता त्याच्यामध्ये येत नाहीत. हा आपण अगोदरच्या जी सिरीज झाली होती त्याच्यामध्ये कव्हर केलं होतं. इथं बघितलं तर ब ऑप्शन तर तुमचा डेफिनेटली इलिमिनेट झाला. जर ब इलिमिनेट झाला तर अ क ड डेफिनेटली तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. म्हणजे भारताची जी संचित निधी आहे त्याच्या खर्च आकारणीमध्ये राष्ट्रपतींचं मानधन येतं, राज्यसभा सभापतीचं वेतन व भत्ता येतं, जे कॅग जे म्हणतो आपण त्यांचे सुद्धा वेतन आणि भत्ते येतं. कॅग भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक संसदेकडून त्यांचे वेतन व भत्ते निश्चित केले जातात, हे लक्षात राहू द्या. तर पंतप्रधानाचे येत नाही. जर राज्यांचं विचारलं तुम्ही संचित निधीमधून तर काय असतं, तर मुख्यमंत्री येत नाही. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रपतींचे अधिकार जोड्या लावायचे आहेत. अ गटामध्ये अधिकार दिलेत, ब गटामध्ये आर्टिकल दिलेत. त्यात तुम्ही वित्तीय आणीबाणीची घोषणा म्हटलं, आर्टिकल 360 म्हणजे ड ला 1 म्हटल्यानंतर पहिला ऑप्शन इलिमिनेट, दुसरा ऑप्शन इलिमिनेट, या दोन्हीपैकी उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर भारताच्या संपूर्ण किंवा एखाद्या भागात आणीबाणी म्हटल्यानंतर आर्टिकल 352 येते, म्हणजे अ ला 3 डेफिनेटली दोन्ही ठिकाणी सारखा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता प्रश्न राहतो तो म्हणजे तुमच्या महत्त्वाच्या गोष्टीवर, ते म्हणजे आर्टिकल 359 कशा संदर्भात आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आर्टिकल 359 कशा संदर्भात आहे, तर जे मूलभूत अधिकार आहेत तर त्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यासाठी असलेलं आर्टिकल म्हणजे 359. म्हणजे क ला काय येणार आहे, 4 ऑप्शन येणार आहे. क ला जर 4 ऑप्शन येत असेल तर तुमचं पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असणार आहे. 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आपल्याला कसं असतं, आर्टिकल 352, 356 आणि 360 हे पाठ असतं, परंतु आर्टिकल 359 डेफिनेटली पाठ करा. याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. तो म्हणजे मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यासाठी असलेला आर्टिकल म्हणजे 359, हे लक्षात ठेवा. मग राहिलं कोणतं, 354 कशासाठी, महसुलाच्या वितरणावर बंधने किंवा प्रतिबंध असण्यासाठी आर्टिकल कोणतं येतं, 354. परीक्षेसाठी तुम्हाला ना हे आर्टिकल पाठ असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न पहा, लोकसभेच्या निवडणुकीसाठी डॅश डॅश नामांकन पत्र भरले जाऊ शकते. सिंपलच आहे,
कोणत्याही भारतीय नागरिक ज्याचं कोणत्याही संसदीय मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव असेल त्याच्याकडून. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न नंबर 37. जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर तो कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर अल्ट्राविरस या नावाने तो ओळखला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जर एखादे राज्य केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यात अपयशी ठरले तर राष्ट्रपती काय करतील? म्हणजे आर्टिकलवरच प्रश्न पण फिरून विचारलेला आहे. तर आर्टिकल 356, ओके बरोबर, आर्टिकल 356 मध्ये काय सांगितलेलं आहे? राष्ट्रपती राजवट. तर राष्ट्रपती राजवट लागू करतील, म्हणजे घटनात्मक राज्यातली घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडल्याचं घोषित करतील आणि राज्य चालवण्याची जबाबदारी स्वीकारतील. हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न सुद्धा लॉजिकल आहे, तो म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये सिंधी भाषेचा समावेश डॅश डॅश साली करण्यात आला. 1976, 1967, 1992 का 2004? लक्षात घ्या, सिंधी भाषेचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने केला? 21वी घटनादुरुस्ती. 21वी घटनादुरुस्ती कधीची आहे? 1967 ची. म्हणजे उत्तर काय असणार आपलं? 1967. म्हणजे 21वी घटनादुरुस्ती कळाली पाहिजे. राज्यघटनेमध्ये भाषा ऍड केलेल्या 3 घटनादुरुस्ती आहेत. पहिली आहे 21, दुसरी आहे 71, तिसरी आहे 92. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. 21 + 71 = 92. म्हणजे ह्याच्यामधून कोणती भाषा ऍड केली? सिंधी केली. त्याच्यानंतर नमक ऍड केलं, म्हणजे कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी नमक म्हटलं जातं. आणि 92व्या घटनादुरुस्तीने कोणती ऍड केली? BDMS, बोडो, डोंगरी, मैताली आणि सेंताली. पुढचा प्रश्न पहा, भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबत विधानांचा विचार करा. समितीची सदस्य संख्या 299 पर्यंत खाली आली, तर ते बरोबर आहे. आणि या 299 ची फोड करताना असं होतं की संस्थानासाठी दिले होते 70 आणि राहिलेले मुख्य प्रांत आणि जे मुख्य आयुक्तांचे प्रांत आणि प्रांत हे कन्सिडर करून राहिले होते 229 असं आहे. त्यामुळं तिन्ही स्टेटमेंट तुमची काय आहे? बरोबर आहे. 299 मध्ये पर्यंत खाली आली होती. संस्थान म्हटल्यानंतर 70, प्रांत आणि मुख्य आयुक्ताच्या प्रांताचे म्हटलं तर 229. पुढचा प्रश्न पहा, मूलभूत कर्तव्याबाबतच्या खालील विधानापैकी कोणतं विधान बरोबर नाही म्हटलेलं आहे? पहिलं स्टेटमेंट आहे, त्यांचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. राज्यघटनेतला जो भाग आहे 4A त्याच्यामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांचा समावेश एकच राज्यघटनेतलं कलम ऍड केलं, ते म्हणजे 51A. ते तर पहिले तिन्ही स्टेटमेंट काय येतात? बरोबर येतात. म्हणजे चुकीचं स्टेटमेंट कोणतं? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, राज्य विधिमंडळाच्या बाहेरील व्यक्तीची मंत्री म्हणून नेमण्यास कोणतीही बंदी किंवा अडथळा नाही. तर हे लक्षात राहू द्या, मंत्री म्हणून नेमण्यास बंदी किंवा अडथळा नाहीये. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावरून तुम्हाला ते समजलं असेल. दुसरा ऑप्शन पहा, मंत्री म्हणून नेमलेल्या व्यक्तीस, ज्याला मंत्री म्हणून नेमलं जातं त्याला 6 महिन्याच्या आत राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचं सभासद व्हावं लागतं. तर हेही बरोबर आहे, कारण कोणत्याही सदस्याला, कोणत्याही व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येतं, परंतु 6 महिन्याच्या आत त्यांना राज्य विधिमंडळाचं कोणतेही सभागृह असू द्या त्याचं त्यांनी सभासद व्हावं लागतं. पुढचं स्टेटमेंट पहा, विधानसभेचा सभापती म्हणून नेमलेल्या व्यक्ती 6 महिन्याच्या आत विधानसभेचे सभापती व्हावं लागतं. तर असं होऊ शकत नाहीये. तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे, म्हणजे सी चुकीचं आहे, हे के चुकीचं आहे आणि एन बी बरोबर म्हणल्यानंतर चौथा ऑप्शन आपला बरोबर राहतो. विधानसभेचा सभापती होण्यासाठी 6 महिन्याची अट नसते. जर निवडून आला असेल तर त्याला विधानसभेचा सभापती बनवण्यात येतं. चौथं स्टेटमेंट पहा, राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित सदस्यास मंत्री म्हणून नेमता येत नाही. असं काही नाहीये. जे नॉमिनेटेड व्यक्ती असतात त्यांना सुद्धा मंत्री म्हणून नेमता येतं. येत नाही तर येतं, हे बरोबर येते. मग नाही शब्द वगळला तर इथं ते स्टेटमेंट बरोबर येते. नाही शब्द जर इथं ठेवला तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे तिसरं आणि चौथं चुकीचं आहे, म्हणजे आपलं अ आणि ब बरोबर. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभापतीबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं स्टेटमेंट आहे, जर तो विधानसभेचा सदस्य राहिला नाही तर त्याला आपलं पद सोडावं लागतं. डेफिनेटली बरोबर आहे. जर विधानसभेचा सदस्यच राहिला नाही तर तो त्या ग्रहाचा सभापती असू शकत नाही. त्यामुळे अ स्टेटमेंट बरोबर आहे. अ जर बरोबर असेल, विचारले काय कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे? अ जर बरोबर असेल तर पर्याय 4, पर्याय 2 हे तुमचे डायरेक्टली इलिमिनेट होतात. दुसरं लक्षात घ्या, सभागृहातील कामकाज चालवण्यासाठी आणि त्याचं नियमन करण्यासंबंधातील त्याच्या वर्तनाबाबत केवळ
उच्च न्यायालयात आव्हान देता येतं, असं आहे का? तर हे लक्षात घ्या, जेव्हा सभागृहाचं कामकाज चालवायचं असेल विधानसभेच्या सभापतीला, त्याने काही नियम किंवा काही केलं असेल तर त्यांना त्यांचे सगळे अंतिम अधिकार असतात असं वर्ड आहे. तर याच्यामध्ये कुठेही तुम्ही याला उच्च न्यायालय असू द्या, सर्वोच्च न्यायालय असू द्या, आव्हान देता येत नाही, कारण विधानसभा सभापतीचे ते अधिकार अंतिम अधिकार असतात. हा त्यांना विशेष अधिकार असल्यासारखाच एक पॉईंट आहे. त्याच्यामुळे ब स्टेटमेंट तुमचं काय होते, चुकीचं ठरते. जर ब चुकीचं ठरते म्हटल्यानंतर पहिला ऑप्शन सुद्धा एलिमिनेट होतो. उत्तर काय असणार आहे, ए आणि सी. म्हणजे तो स्वतः कामकाज सल्लागार समितीचा अध्यक्ष असतो. विधानसभेचा सभापती कोणत्या समितीचा अध्यक्ष असतो, कामकाज सल्लागार समिती. ओके. आणि चौथं स्टेटमेंट पहा, ड स्टेटमेंट, तो राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थान बसवतो. डेफिनेटली चुकीचं आहे. राज्य विधिमंडळाच्या संदर्भाच्या बाबतीत समजा विधानसभा आणि विधान परिषद असेल तर यांच्यामध्ये जर काही क्रॉसिंग झालं असेल किंवा कुठल्या गोष्ट किंवा कोंडी फुटत नसेल तर संयुक्त बैठकीचा उपाय दिलेला नाहीये. ते फक्त संसदेसाठी आहे, लोकसभा आणि राज्यसभेसाठी. त्यामुळे ड तर सुद्धा इलिमिनेट जागेला होतो. ओके. आता दुसरा प्रश्न राहिला, महाराष्ट्राचा विधानसभेचा जो सभापती असतो कोणत्या समितीचा, तो पदसिद्ध अध्यक्ष असतो. पहिला असतो तो म्हणजे कामकाज सल्लागार समिती. दुसरी समिती येते त्या समितीला म्हटलं जातं नियम समिती. काय म्हटलं जातं, नियम समिती. आणि तिसरी समिती येते त्याला म्हटलं जातं सर्वसाधारण उद्देश समिती. कोणती समिती, सर्वसाधारण उद्देश समिती. या तीन समितीचा ना तो पदसिद्ध अध्यक्ष असतो, अध्यक्षस्थान तोच बसवत असतो. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे आपलं, अ आणि क. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे केंद्र राज्य यांच्यातील जे वैधानिक संबंध दिले त्याच्या जोड्या लावायच्या. पहिला ह्याच्यात तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एक आर्टिकल नक्की समजून जातं, ते म्हणजे आर्टिकल 249. आर्टिकल 249 ला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील बाबीबाबत ज्या गोष्टीबाबत कायदे करण्याचा संसदेला अधिकार देण्यात आलेला आहे. तो कोणत्या आर्टिकलनुसार दिलेला आहे, 249. त्यानंतर 249 ब ला 4 कुठं आहे, तर एकाच ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणजे तुमचं उत्तर ते असणार आहे. आर्टिकल 248 किंवा 250, आर्टिकल 250 पाहून घ्या. आर्टिकल 250 कशासाठी आहे, तर आणीबाणी जारी असताना समजा राज्यसूचीतील बाबी संबंधी कायदा करायचा असेल तर तो संसदेला अधिकार आहे. 250 आर्टिकल मधून देण्यात आलाय. 252 आर्टिकल मधून काय सांगितलंय की समजा 2 किंवा अधिक राज्यांनी त्यांच्या संमतीनं कायदा करण्याचा अधिकार संसदेला देऊ शकतात. तर 2 किंवा अधिक राज्याकरता त्यांच्या संमतीनं कायदा करण्यासाठी संसदेला अधिकार आहे, हे 252 मध्ये सांगितले. आणि 248 मध्ये कायदे मंडळाचे अवशिष्ट अधिकार असं दिलेलं आहे. आता इंग्रजीमध्ये तुम्हाला ते पाहणं गरजेचं आहे, म्हणजे त्याला अवशिष्ट म्हणजे रेसिड्युअरी पॉवर्स ऑफ लेजिस्लेशन. हे आर्टिकल कोणत्या आर्टिकलनुसार सांगितलेलं आहे, 248. ओके. इंग्रजीमधून लक्षात येतं, मराठीमधून अवशिष्ट हा शब्दाचा अर्थ जर नाही कळाला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येणार नाही किंवा ते समजणार नाही. त्याच्यासाठी आपण हे कन्सिडर केलं. म्हणजे कसं काय काय परत एकदा सांगतो. आर्टिकल 250 काय आहे, आणीबाणी जारी असताना राज्यसूचीतील बाबी संबंधी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. आर्टिकल 252, आर्टिकल 252 2 किंवा अधिक राज्यांकरता त्यांच्या संमतीनं कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. आर्टिकल 249 राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं राज्यसूचीतील बाबी संबंधी कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. आणि 248 काय म्हणते, तर कायदे मंडळाचे अवशिष्ट अधिकार किंवा त्याला आपण रेसिड्युअरी पॉवर्स ऑफ लेजिस्लेशन असं म्हणतो.